नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत विविध राजकीय पक्षांची निवडणुकीची तयारी आणि कुठल्या माध्यमांचा वापर ते करतायत, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहेत या विषयावर. मला एका गोष्टीकडे मुद्दाम सगळ्या आपल्या आजच्या बोलवलेल्या आमंत्रित वक्त्यांचं लक्ष वेधायचं ते म्हणजे अनंत गीते हे नरेंद्र मोदी पंतप्रधान हे परदेश दौऱ्यावरनं आल्यानंतर राजीनामा देतील असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलेलं आहे. मला जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा अवधूत वाघांकडे, भाजपचे प्रवक्ते. अवधूतजी, आज या पद्धतीचं विधान जे केलेलं आहे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, तर त्याच्यावर आपल्या पक्षाचं काय म्हणणं आहे? त्याचं कारण इथे युती तुटल्यानंतर केंद्रामधलं मंत्रिपद कशाला ठेवलं अशा प्रकारची टीका राज ठाकरे यांनी काल केलेली होती. इव्हन मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी एकत्र कशाला राहताय तुम्ही, आणि बाळासाहेब असते तर त्यांनी कधीच युती तोडली असते, अशा प्रकारची विधानं त्यांनी केलेली आहेत. तर नक्की काय भाजपचं स्टँड याच्यावरचं आहे? कारण राजीव प्रताप रूढींनी सुद्धा आज सांगितलेलं आहे की आम्ही काही राजीनामा मागितलेला नाही आहे. तर काय स्टँड आहे भाजपचा या विषयावर? नाही, नंबर एक, बाळासाहेबांनी काय केलं असतं असा प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांनी बाळासाहेब असतानाच शिवसेना सोडली. त्यामुळे त्यांचं बाळासाहेबांवर किती प्रेम होतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला बाळासाहेबांची उदाहरणं द्यायची गरज नाही. या पॉईंट नंबर एक. संपर्क होईल परत मला असं वाटतं. पद्मभूषण, काय सांगाल तुम्ही या मुद्द्यावर? काय कुठले कुठले व्ह्यूज असू शकतात? तुम्ही आता बोलताय राज ठाकरे आणि या मुद्द्यावरती मुळात असं आहे की अनंत गीते हे जरी लोक याच्यामध्ये असले केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, तरीसुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना जे खातं मिळालेलं होतं ते खातं काही फारसं महत्त्वाचं नव्हतं आणि त्याच्यावरती शिवसेना पहिल्यापासून नाराज होती. असं म्हणतात की युती तुटण्याची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये महत्त्वाचं एक कारण ते सुद्धा आहे. आणि शिवसेनेला जी केंद्रीय मंत्रिपदांची अपेक्षा होती किंवा ज्या राज्यपालपदांची अपेक्षा होती की आपले लोक त्या ठिकाणी नेमले जातील, ती कुठलीच अपेक्षा शिवसेनेची पूर्ण झाली नाही. आणि त्याच्यामुळे ते जर महत्त्वाचं कारण असेल तर साहजिकपणे जेव्हा इथे युती तुटते त्यावेळी एका बाजूला तुम्ही युती तोडता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असाल तर मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी फार विचित्र होतील. केवळ तेवढंच नाही तर वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदामध्ये जे ते एकत्रितपणे सत्ताधारी म्हणून असतील तिथे सुद्धा वेगळ्या प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता विधानसभा निवडणुकीची सगळी एकूण घाई आहे, त्यामुळे तो मुद्दा कोणी उपस्थित करणार नाही. अवधूतजींचे परत संपर्क प्रस्थापित झाला, त्यांना विचारू. अवधूतजी, मगाशी आपण बोलत होतात, माफ करा संपर्क तुटला होता, पण आता परत प्रस्थापित झालाय. मला वाटतं आवाज ऐकू येतोय आपल्याला. बोला, आपलं मत काय? हो, नाही, मी मगाशीच सांगितलं की पॉईंट नंबर एक, बाळासाहेब असताना ज्या नेत्याने शिवसेना सोडली त्यांनी आता बाळासाहेबांची उदाहरणं महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ नयेत, हा माझा मुद्दा नंबर एक आहे. मुद्दा नंबर दोन, अनंत गीतेंनी आधी राजीनामा द्यावा, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व त्यावर निर्णय घेईल. आजच भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेईल याबद्दल चर्चा करणं योग्य नाही. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती या निवडणुकीपुरती तुटली आहे, निश्चित आहे, ही फॅक्ट आहे. परंतु दिल्लीमध्ये आजही एनडीएचे घटक पक्ष आहेत, शिवसेना ही घटक पक्ष आहे. शिवसेनेचे 18 खासदार हे एनडीएचे घटक पक्ष आहेत आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेमध्ये आहेत. ते आल्यानंतरच निर्णय घेऊ. या बाबतीत समीरणजी एक अतिशय महत्वाचं वाक्य आणि एक स्टेटमेंट आज आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी प्रस्तुत केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी होऊ शकते. याच वाक्यातनं किती वेगवेगळे अर्थ निघायचे आणि या वाक्याला पॅरलल अशी वेगवेगळी सेंटेन्स किती येतील याचा मला वाटतं आपण सर्वांनी विचार केलेला बरा. नाही, पण म्हणजे तुम्हाला सरळ सरळ असं म्हणायचं की भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा अशीच शक्यता नाकारता येत नाही? मी असं म्हटलेलं नाहीये. मी म्हटलं की प्रत्येकाने आपापल्या कल्पनाशक्तीला किती ताण देऊन काय काय करता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा. मला हा बोला नाटासाहेब, बोला, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, आता साहेबांनी जो मुद्दा मांडला की गीते साहेबांना मंत्रिपद कमी दर्जाचं मिळालं आणि अन्य मंत्रिपदे मिळाली नाहीत म्हणून युती तुटली, याच्याशी मी अजिबात सहमत नाही. नाही, एक कारण असू शकेल असं म्हणाले? अजिबातच नाही, अजिबातच नाही. मला असं वाटतं की सगळ्या घटना पाहिल्यानंतर स्वतंत्र लढायचा हा भाजपचा पवित्रा ठरलेला होता आणि एक प्रकारे ज्याला आपण कन्स्पिरसी म्हणतो अशा प्रकारची कन्स्पिरसी करून सेनेला खेळवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि कधी रूढी साहेबांना आणायचं, कधी अन्य कोणी प्रभारी असतील त्यांना आणायचं, कधी दिल्लीला मीटिंग घ्यायची, कधी मुंबईला मीटिंग घ्यायची, कधी वेगवेगळे आकडे द्यायचे.
मग कधी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला वगैरे असे अनेक खेळ करून 11th आवरला युती त्यांनी तोडली, काही कारण नसताना. एक जागेसाठी युती तुटत नाही हे न कळण्या इतकं महाराष्ट्राची जनता नाही ठीक आहे मूर्ख नानासाहेब, नाहीये. आपण आता त्या मागच्या इतिहासात नको जायला, कारण आपण 5 दिवस सलग त्या नाही, आता विषयावर यांनी बोललेलो होतो. मुद्दा बरोबर आहे, मांडला. बरोबर आहे. त्या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत दिलं. मला प्रकाश पवारांकडे जायचं. प्रकाश पवार एक मुद्दा मागाशी जो निघालेला होता की एकदा युती तुटल्यानंतर जी टीका होते राज ठाकरेंसारख्या नेत्यांकडून की मग दिल्लीत तरी कशाला ठेवलीत, मुंबई कॉर्पोरेशनला कशाला ठेवलीत, असाच मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या बऱ्याच पातळीवर निघू शकतो. बऱ्याच जिल्हा परिषदा असतील किंवा कॉर्पोरेशन्स असतील जिथे सेना भाजप एकत्र राहिले असतील, या सगळ्या गोष्टींचं काय करायचं असा प्रश्न आता निर्माण होणार नाही का? काय वाटतं तुम्हाला? हा प्रश्न खूप मोठा आहे आणि जवळपास सर्वच जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मग अडचणीत येऊ शकेल. महानगरपालिकांमध्ये पण त्या अडचणीत येऊ शकेल. याच्यामुळे मला असं वाटत नाही की महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेतल्या युत्या तुटतील. त्या युत्या आहेत तशाच निवडणुका होईपर्यंत का होईना ते पुढे ढकलतील. दुसरा मुद्दा निर्माण होतो तो असा की निवडणुकीनंतर नेमकी परिस्थिती काय असेल याचा आज अंदाज कुणालाच नाही. म्हणजे भाजप सुद्धा यातला सर्वात मोठा पक्ष जरी असला तरी सुद्धा बहुमत मिळेल का नाही याबद्दलचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शिवसेनेच्या बद्दलचा एक दरवाजा चर्चेसाठीचा, पुन्हा आघाडी करण्याचा त्यांना खुला ठेवावा लागणार आहे. आणि या पोकळीमध्ये फक्त मनसे त्यांच्यावरती टीका करून जनमत संघटित करून ते मनसेकडे आणता येईल का असा पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसतो. याच्या पलीकडे फार मला असं वाटतं शिवसेनाही मनाला लागून घेणार नाही आणि बीजेपी ती मनाला लागून घेणार नाही. तसाच मुद्दा इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलचा सुद्धा आहे. ते जिथं जिथं आघाड्या असतील खालच्या पातळीच्या त्या काय तातडीनं तुटणार नाहीत. आणि त्याचं उदाहरण तुम्ही आता सांगितलंच की शरद पवार म्हणले की परत आम्ही एकत्रित येऊ शकतो. बरोबर आहे. प्रकाशजी आपण त्या दोघांना विचारू. काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत इथे. हरीशजी, तुम्ही काय म्हणाल शरद पवारांच्या या विधानावर, ज्याचा उल्लेख आता यांनी अवधूतजींनी केला आणि आपण सगळे त्याच्यावर बोलतो आहोत की असं करून पवारांनी किंवा काँग्रेसनी सुद्धा एकमेकांची दारं उघडी ठेवलेली आहेत का? पोस्ट पोल अलायन्स करता 99ची परिस्थिती परत येऊ शकते हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवलेलं आहे का? नाही, शरद पवारांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळी मतं जाणून घेतात. आदरणीय शरद पवार आणि आदरणीय सोनिया गांधी या दोघांचंही प्रामाणिक असं मत होतं की महाराष्ट्रामध्ये जात्यंध आणि धर्मांध शक्तींचा जर मुकाबला करायचा असेल तर आघाडी होणं आवश्यक आहे. आणि गेल्या 15-20 दिवसाचा जर घटनाक्रम आपण पाहिलात तर त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी कुठेही आपलं स्टेटमेंट वगैरे केलेलं नव्हतं. पहिल्या प्रथमच अशा प्रकारचं स्टेटमेंट येत आहे. आता आघाडी तुटली त्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कारण असेल तर तीव्र महत्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाची, संपूर्ण आघाडी असेल किंवा युती असेल, या दोन्ही तुटल्या. याच्यामध्ये सेंटर पॉइंट जर कुठला असेल तर मुख्यमंत्री, उद्या सरकार आल्याच्या नंतर मुख्यमंत्री कोणी व्हायचं याच्यावरतीच हे सगळं राजकारण फिरत होतं. मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आजही मी सांगतो आणि जबाबदारीने सांगतो की नैसर्गिक मित्र जर कोणी आमचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. हे सगळ्यांना माहिती आहे आणि विश्लेषक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना सुद्धा मान्य होईल आणि माझ्या बाजूला ज्या विद्याताई बसल्या आहेत त्यांना सुद्धा मान्य होईल. कारण काँग्रेस पक्ष हा कधीही आपल्या तत्वापासून, आपल्या धोरणांपासून, आपल्या विचारांपासून फारकत घेऊ शकत नाही. आम्ही कधी सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकत नाही किंवा आम्ही सेनेबरोबर ती घरोबा करू शकत नाही. आणि म्हणून उद्या जर महाराष्ट्राच्या 99चा आपण संदर्भ या ठिकाणी दिलात, त्याच्या मागचं त्यावेळेचं राजकारण मी आता उगाळत बसत नाही. परंतु त्यावेळेला सुद्धा सोनिया गांधीने मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी त्या आघाडी घडवून आणली आणि जवळजवळ 15 वर्षे या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक संकट वगैरे आली असेल तर त्याच्यावर मात करून या ठिकाणी यशस्वीपणे सरकार चालवलं. हे महाराष्ट्राला आणि आपल्या बरोबर आहे. हरीशजी बरोबर आहे. मला विद्याताईंकडे यायचंय. विद्याताई, मग सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये प्रश्न असा येतो की निवडणुका म्हणजे निवडणुका तोंडावर असताना आघाडी तोडल्यानंतर फॉर्म मागे घ्यायची मुदत सुद्धा अजून संपलेली नाहीये किंवा त्याच्यावरचं एकूण सगळं चित्र स्पष्ट व्हायच्या आतच असं स्टेटमेंट आपल्या सर्वोच्च नेत्यांकडनं येतं. याचा अर्थ आघाडी झाल्यानंतर किंवा तुटल्यानंतर यशाची संपूर्ण खात्री असल्याशिवाय किंवा
त्याच्याबद्दलचं काहीतरी मत तयार झाल्याशिवायच ही आघाडी तुटली की काय? म्हणजे त्यात सुद्धा मतांतर पक्षामध्ये होती की काय, की आपल्याला मुख्यमंत्रीपद हवंय की नकोय, किंवा अजूनही आपल्याला तडजोड करता येईल का नकोय, याच्या आधीच ती आघाडी तुटली असं म्हणता येईल का? किंवा एका वेगळ्या शब्दांमध्ये प्रश्न विचारायचा झाला तर ही आघाडी तुटल्यानंतर इतक्या कमी वेळातच परत बरोबर जायची भाषा सुरू होते, याच्या मागचं कारण काय? नाही, मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की पवार साहेबांना प्रश्न कुठल्या प्रकारचा विचारला त्याच्यावरती ते उत्तर अवलंबून आहे. आणि असं त्याच्यातनं एक अर्थ काढणं की आम्ही निवडणूक झाल्यावर काँग्रेसबरोबर जाणार का, आमचा विचारधारेला धर्मांध शक्तीला रोखण्याचं मुख्य काम असल्यामुळे आणि आधी जर आघाडी होऊ शकली नाही तर नंतर त्याच्यावर विचार होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन आम्हाला आहेच ना, की आम्ही जर स्वबळावर आलो तर मग काही प्रश्न येत नाही. पण आम्हाला जर कमी सीट्स पडल्या आणि काँग्रेसने आम्हाला जर सपोर्ट करायचं ठरवलं तर मग त्यांचा पाठिंबा घेण्यामध्ये काही हे नाही आहे. परंतु आता रोगेजींनी जे सांगितलं की मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही ही युती तोडली, तर त्याच्यामध्ये काही फारसं तथ्य नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या निवडणुकांचे रिझल्ट लागल्यानंतरच्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद कोणाकडे का तुमच्याकडे, आणि आघाडी तोडण्याचं पाप आमच्या माथी जे मारलं जातंय ते बिलकुल आम्ही त्याला जबाबदार नाही आहोत, हे याच्यातनं एक स्पष्ट होतंय. आणि निवडणुका झाल्यानंतर, रिझल्ट आल्यानंतर, त्यानंतर लोक आता ठरवतील, आम्ही ठरवू काय करायचे, कोणाचे जास्ती सीट्स कोणाला मिळत आहेत, त्याच्यावरती ती सगळी गणित आहेत. परंतु आता तो सगळा तुम्ही ठरवू म्हणताय म्हणजे कोणाबरोबर जायचं ते आम्ही ठरवू असं म्हणताय की काय तुम्ही? म्हणजे त्याच्यात सुद्धा तुम्हाला चॉईस आहे की काय? नाही, मला हे सांगायचं की काँग्रेसला जर प्रादेशिक पक्ष नकोच असतील तर मग प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या गळ्यातच कायम हे केलं पाहिजे का? आम्हाला काँग्रेस हा मित्रपक्ष आमचा आहेच, परंतु ज्या पद्धतीने काँग्रेसने आम्हाला आमच्याशी आघाडी तोडलेली आहे त्यामध्ये आम्हाला याच्यापुढे काँग्रेस हा ऑप्शन असेल ना, त्याच्यामध्ये काही नसायचा प्रश्नच येत नाही आहे. परंतु आमच्यावरती जो आरोप केला जातो की आम्ही आघाडी तोडलेली आहे, तुम्ही विद्याताई फार तुम्ही चलाखी शब्द वापरताय. काँग्रेस हा एक ऑप्शन असेल असं तुम्ही म्हणताय. याचं पुढचं निम्म वाक्य असं आहे की आम्हाला इतरही ऑप्शन्स असू शकतात. नाही, मी याच्या आधी बोलले की आम्हाला जर जास्ती सीट्स मिळाला तर आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करू शकतो. ठीक आहे ही शक्यता पण आम्हाला वाटते ना. ठीक आहे. मला असं वाटतं की इतरांचा प्रश्न आहे, पहिलाच ऑप्शन आमचा आहे की आम्ही स्वबळावर सत्तेमध्ये येऊ. बरोबर आहे. पंचरंगी लढती होणार आहेत आणि त्यातल्या 4 पक्षांना तरी किमान वाटतंय की आपण स्वबळावर सरकार स्थापन करू, ही फार चांगली आणि आशावादी गोष्ट आहे. पण प्रत्यक्षामध्ये वास्तव फार भीषण आणि भयानक असणार आहे. याच्यापुढे कशा प्रकाराने मतांची विभागणी होते. आजच रिपब्लिकन पक्षाची बातमी आलेली आहे की रिपब्लिकन पक्षाचे नेते एका बाजूला भाजपबरोबर जायचा विचार जाहीर करतात आणि दुसऱ्या बाजूला अर्जुन डांगळेंसारखे गेले 40 वर्ष रामदास आठवलेंच्या बरोबर असलेले, 45 वर्षापेक्षा जास्त त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी शिवसेनेबरोबरच राहायचं नक्की करतायत. या सगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे, या सगळ्या मान्यवरांशी बोलायचं. पण त्याच्या आधी परत एकदा आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.